अमित शहा यांच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी बोगस आयडी बनवल्याचं कळतंय आणि बोगस आयडी तयार केलेले कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। बनावट पास काढून सुरक्षा छेदण्याचा हा प्रयत्न आहे। पोलिसांनी भाजपच्या 3 ते 4 कार्यकर्त्यांना तंबी देऊन सोडलेलं आहे। आज अमित शहा मुंबई दौऱ्यावर येतात। कोकण, ठाणे तसंच मुंबई, नवी मुंबई इथल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी येत आहेत। एक प्रकारची रणनीती आता ठरवायची आहे। त्यासाठी अमित शहांचा हा दौरा महत्त्वाचा असताना एक महत्त्वाची माहिती येते। काही लोकांनी बोगस आयडी बनवलेले आहेत। या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी त्या सर्वांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काहींना सोडूनही देण्यात आलेलं आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, काही कार्यकर्त्यांनी बोगस आयडी बनवल्याचं पुढे आलेलं आहे, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? निश्चितच अमित शहांचा कार्यक्रम आता इथे योगी सभागृहामध्ये थोड्याच वेळात सुरू होतो। मात्र या कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून बोगस आयडी आणि बनावट प्रमाणपत्र बनवण्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांकडून जेव्हा या कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांचे आयडी जे बनावट असल्याचं समोर आलं। तेव्हा या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून समज देण्यात आली आणि त्यांना या ठिकाणाहून बाहेर जाण्यास पोलिसांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे कुठेतरी या कार्यक्रमात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न उद्भवत होता, त्यावर पोलिसांनी आता कारवाई केल्याचं पाहायला मिळतं। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।